जय शिवराय मित्रांनो, मी गजानन पवार तुमचं स्वागत करतो एका नवीन भटकंतीमध्ये. आज आपण आलो आहोत दुर्गेश्वर रायगडाच्या दर्शनासाठी. तर बघूया पुढे. रायगडाच्या पाठीशी असणाऱ्या पाचड गावात माँसाहेब जिजाऊ यांची समाधी आहे. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1974ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. आपल्या राजांना स्वराज्याची पालकडू देणारा वीर राजवंशाला नमन करून आम्ही गडाकडे निघालो. प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते आयुष्यात एकदा तरी आपल्या राजांचे रायगडाचे दर्शन व्हावे आणि गडाचा पायथा पाहून मला ते सुख मिळाले. किल्ल्याला नतमस्तक होऊन गड चढायला सुरुवात केली. तसा रायगड हा चढायला सोपा आहे. अंदाजे 1435 पायऱ्या असतील. गडावरती जायला रोपवेची सुद्धा सोय आहे, पण राजांना अनुभवायचे असेल तर गड चढूनच जावे. जाताना रस्त्यात खूप सुंदर असे निसर्ग दृश्य दिसतं. ते अनुभवत समजलं रायगडाचं महत्त्व. जवळपास 1 तासाच्या चढाईनंतर समोर दिसतो तो असा विशाल असा महादरवाजा आणि बाजूला दिमाखात उभे असणारे जय आणि विजय असे बुरुज. गडाचा दरवाजा हा 7 वाजता उघडतो. आम्ही 5:30 वाजताच पोहोचलो होतो, म्हणून आम्हाला मेळावा पाहायला निघाला. दरवाज्यातून पुढे चढायला सुरुवात केली. रस्त्यात खूप सुंदर धबधबे होते आणि दिसत होती ती भक्कम अशी तटबंदी. चढून दिसायला लागला तो विशाल असा रायगड. गडाच्या सुरुवातीला लागतो तो हत्ती तलाव. हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होता. हे आहे शिरकाई देवीचे मंदिर. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता असणारे मंदिर लोकमान्य टिळकांच्या काळात बांधले. मूर्ती मात्र प्राचीन आहे. समोर दिसणारे हे विशाल मैदान म्हणजे होलीचा माल. इथे होली पेटवायचे. येथून सूर्योदयाचे दृश्य खूप छान दिसते. होलीच्या माळाजवळ महाराजांची सिंहासनाधीश्वर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीच्या पायात चपला असल्यामुळे ही मूर्ती राजगृहात नाही बसवली. पुढे जाऊन दिसतो तो मोठा असा प्रवेशद्वार. आज आहे नगर कारखाना. येथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश घेता येतो.
आधी बोलवायचे येथे संदेश देण्यासाठी नगारे ठेवत. तेथूनच पुढे समोरच आहे आपल्या राजांच्या मेघडंबरीतली मूर्ती. पालखीत बसवून काही शिवभक्तांनी गड चढवून आणली होती. राजांचे दर्शन घेतले आणि स्वर्गसुखाचा अनुभव भेटला. राजसभेच्या उजव्या बाजूने आत प्रवेश केला की काही घरांचे अवशेष दिसतात. बोलले जाते ते दासांच्या मकानांचे अवशेष असावेत. रायगडावर फिरताना राजांच्या असण्याचा भासा होतोच. राजांसोबत राहण्याचे त्यांना समजण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे रायगड आहे. तेथून पुढे जातात दिसते ते म्हणजे आपल्या राजांचे राजभवन. येथे राजांची खोली होती. येथून पुढे जातात मागच्या बाजूस आहे ते राणी महाल. यात 7 खोल्या आहेत. खोल्यांमध्ये सगळ्या सुविधा आहेत असे या अवशेषावरून दिसते. हे उंच नक्षीदार आहे स्तंभ. बोलले जाते पूर्वी हे 5 मजले होते. स्तंभाच्या समोर आहे गंगासागर तलाव. रायगडावरील सर्वात मोठे तलाव. पाण्याचे तलाव म्हणजे गंगासागर तलाव. राजांच्या राज्याभिषेकासाठी आणलेल्या सप्तसागराचे पाणी या तलावात टाकले होते. नगरखान्यांच्या डाव्या बाजूस खाली उतरून समोरचे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात. तीच महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगेत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. त्यातील एका दुकानावर नागाचे शिल्प आहे. असं बोलतात त्या दुकानाचा मालिक हा नागदेवतेचा भक्त होता म्हणून त्याने ते शिल्प काढले. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस ब्राह्मण वस्ती आणि तळे यांचे अवशेष आहेत. तेथून समोर जे भव्य मंदिर दिसते ते महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर.
मंदिरासमोर आधीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती आहे. आतमध्ये शिवलिंग आहे. दर्शन घेऊन निघालो आणि समाधीच्या दिशेने चालू लागलो. दरवाज्यातून आतमध्ये जाताच लागले ते निष्ठावंत पायरी. त्यावर लिहिले आहे, सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. या शिल्पकाराने गडावर विहिरी, तलाव, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाला, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. समोर दिसतो तो अष्टकोनी चौतरा, तीच आहे आपल्या महाराजांची समाधी. आणि मागच्या बाजूस वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. महाराजांच्या समाधीला मुजरा करून आम्ही निघालो टकमक टोकाकडे. स्वराज्याशी गद्दारी करण्याला यात टकमोठ करून कडेलोट करायचे. हा कडा प्रचंड मोठा, रुंद आणि उंच आहे आणि या कड्यावरून रायगडाचे रूप पाहणे पण खूप मस्तच. कड्यावरील एखाद्याचा अनुभव घेऊन परतीचा प्रवास केला. आजच्या लगेच संपलं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.